खालापूर तालुक्यात रस्त्यांवर, हॉस्पिटल परिसरात, शासकीय कार्यालय, नदी नाल्यालगत तसेच डम्पिंग ग्राउंडमध्ये थेट कचरा जाळून टाकण्याचा सोपा मार्ग सर्वत्रच अवलंबिला जात असून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे। या वायू प्रदूषणामुळे नागरिक व पशुपक्षी, मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे। खालापूर पंचायत समिती हद्दीमध्ये येणाऱ्या कलोते ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत कचरा डेपो बनवण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर गावातील प्लास्टिक मिश्रित घनकचरा या ठिकाणी टाकला जात आहे। या कचऱ्यावर अनेक पशुपक्षी व मोकाट जनावरे ताव मारत आहेत। हा प्लास्टिक मिश्रित घनकचरा खाण्यासाठी गुरेढोरे येत असून प्लास्टिक खाताना दिसत आहेत। तसेच डंप केलेला प्लास्टिकचा कचरा भर उन्हात पेटविला देखील जात असल्याने मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होऊन नागरिक, पशुपक्षी व मोकाट जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होताना दिसून येत आहे। त्यामुळे खालापूर पंचायत समिती हद्दीत प्लास्टिक कचऱ्याचे ढीग पेटविण्याचा रिवाज कायम असल्याचे दिसून येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कचरा डेपो बनवण्यात आलेली ही जागा गुरुचरण असून कलोते ग्रामपंचायतीने ठराव करून खालापूर पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून गुरुचरण जागेला तारेचे कंपाऊंड मारून कचरा डेपो बनविला आहे। पुढे हेही समजते की सदर जागेवर कचरा डेपो बनवण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या स्तरावरून परवानगी देण्यात आली आहे। परंतु आता प्रश्न निर्माण होतो की गुरुचरण जागा कचरा डेपोसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे का? खालापूर पंचायत समितीच्या परवानगीनुसार गुरुचरण जागेचा वापर कचरा डेपोसाठी ग्रामपंचायत करू शकते का? एकीकडे गुरुचरण जागेत कब्रस्तान व आदिवासी बांधवांसाठी स्मशानभूमीच्या परवानगीसाठी कागदपत्रे मंत्रालयात धूळ खात पडली आहेत, तरी दुसरीकडे गुरुचरण जागेत कचरा डेपो बिनधास्त बनवण्यात आला आहे। याबाबत ग्रामसेवक यांनी सांगितले की सदर जागा गुरुचरण नसून मसनवटा आहे। तरी गटविकास अधिकारी यांनीच याबाबत स्पष्ट करावे की गुरुचरण जागा आहे की मसणवटा, त्या ठिकाणी कोणत्या नियमानुसार कचरा डेपो बनवण्यात आला आहे। कचरा पेटविण्याबाबत हाळखुर्द ग्रामपंचायत, सावरोली ग्रामपंचायत, देवनावे ग्रामपंचायत आणि आता कलोते ग्रामपंचायत देखील नावलौकिक करीत आहे। प्लास्टिक कचऱ्याचे डंप केले जाणारे ढीग कधी रात्री तर कधी भर उन्हाच्या कडाक्यात पेटवत असल्याचे समोर आले आहे। मात्र ग्राम विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे। हे अधिकारी पंचायत समितीमधून आपला वेळ काढून ऑन द स्पॉट समक्ष जाऊन पाहणी का करीत नाहीत? यांना जनता व पशुपक्षी, मोकाट जनावरे यांच्या जीवाची काळजी राहिलेली नाही असेच दिसून येत आहे। नियम कायदे फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत का? यांनी मोठमोठे पगार घेऊन फ्लॅट, बंगले बांधायचे आणि सर्वसामान्य नागरिकांनी रोगराईला सामोरे जाऊन उपचारासाठी घरदार विकून कर्जबाजारी व्हायचे आणि मरून जायचे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेजबाबदार, कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करून यांनी केलेल्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।